आता हे चांगलं करपू द्यायचं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आता बघा मी चालली आहे बीटरूटचा पराठा करायला. भांडी वगैरे झालेली आहेत, पोछा करून झालेला आहे. आणि मी आता चालली चहा नाश्ता बनवायला. आणि हां, म्हणजे ब्रंच बनवायला चाललेली आहे. नाश्ता प्लस आपलं लंच असं करायला चाललेली आहे. कारण ना आज वेळ नाही आहे, आज आहेत भरपूर कामं मला. आणि आता पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, म्हणजे जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल. आणि मी आज तुम्हाला एक रेमेडी दाखवणार आहे बरं का. म्हणजे कशासाठी दाखवणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. बघा आज मी सीझरने काय करणार आहे, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. ठीक आहे, आज सीझरने मी काहीतरी करणार आहे, तर तोपर्यंत स्टे ट्यून. तर इथे बघा आता मी चालली आहे बीटरूटचा पराठा करण्यासाठी. आणि हे इथे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसन. आणि आता हे बीटरूट मी ते खिसायला घेत आहे. आणि खूप मस्त यम्मी बनतो बरं का हा पराठा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत ना, थोड्या जास्त घेतलेल्या आहेत, कारण मला थोडासा ठेचा तोंडी लावण्यासाठी हवा आहे ना, म्हणून जास्त घेतलेल्या आहेत. तर 5-6 मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ओबडधोबड वाटून घ्यायच्या आणि मग ह्या मिश्रणामध्ये घालायच्या. एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे बरं का. आणि थोडंसं जिरं घालायचं, थोडेसे तीळ घालायचे आणि ओवा घातला तरी पण चालेल बरं का. कुणाला आवडत असल्यास तुम्ही ओवा घालू शकता. मीठ घालायचं, हळद घालायची आणि लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, जे काही तुम्ही मसाले घालू शकता ते सगळे मसाले घालायचे. खूप छान लागतो हा पराठा, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुमच्याकडे जर लहान मुलं असतील ना, त्यांना म्हणजे बीटरूट खायला कंटाळा येतो, तर नाही का तुम्ही ह्या पद्धतीने त्यांना पराठा खायला घालू शकता. मी बऱ्याच प्रकारचे पराठे बनवते बरं का, पण म्हटलं चला आता ह्यावेळेला बीटरूटचा पराठा बनवते. थोडेसे स्वस्त होते म्हणून मी बीटरूट आणलेले होते. आणि एक बीटरूट मी इथे खिसून घेतलेला आहे. एकदम बारीक खिस नाही करायचा, असा बऱ्यापैकी थोडासा मोठाच खिस ते लागतो. आणि मग ते आता मी त्याच्यामध्ये घालते. आणि आपलं जे पीठ असतं ना चपातीचं, तसंच आपल्याला पीठ हवं आहे. जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ नको, मध्यम आपल्याला जशी चपाती आपण बनवतो ना त्याच पद्धतीचं पीठ इथे करायचं आहे. आणि मी थोडंसं जास्तच बनवते आता पराठे, कारण आमच्याकडे आज मी लंच नाही बनवणार आहे, म्हणजे दुपारचं जेवण. आणि थोडंसं लेट उठलो होतो आम्ही, मला बरं नव्हतं म्हणून. आणि मग मी काय केलं, आता बीटरूटचे पराठे करायचेच ठरवलेले आहे. इथे माझ्याकडे पीठ संपलेलं आहे. त्या ताईंनी मला किराणा दिलेला होता आणि 5 किलो पीठ दिलेलं होतं, ते आधीच संपलं होतं. त्याच्यानंतर मी आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आले होते ना, त्याच्यामध्ये मी आणलेला होता आटा. आता तो पण संपलेला आहे. आता जाईल मी किराणा वगैरे घ्यायला. आणि आता हे बघा तीळ लावून इथे पराठे लाटायचे बरं का. तिळाने खूप छान अशी टेस्ट येते. थोडेसे क्रिस्पी करायचे, सॉफ्ट नाही करायचे, थोडेसे क्रिस्पी करायचे, तर हे पराठे खूपच छान लागतात. यात बीटरूट टाकलं ना, आता किती पिंक झाला है ना. पिंक पिंक टाकल्यामुळे झालं. हो, पिंक पराठे, पिंक पिंक पराठे. यम्मी यम्मी चहा पराठे. घे ना जरा, चहा घेऊन घे. आज आपण करतोय ब्रंच, ब्रंच म्हणजे लंच लंच प्लस ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट. हां, इक्वल्स टू ब्रंच. घे नाश्ता कर. हो ठीक आहे, तुझ्यासाठी. हो ठीक आहे, हा चहा तुझा. हो. ठीक आहे, ही घे चटणी आणि बस इथे व्यवस्थित खा. ऋतू लवकर ये ना. हो. कसा बनलाय सांग. चांगलं आहे, हो खाऊन. कसा बनलाय, कसा बनलाय? मस्त. खरंच बनला का टेस्टी? खूप दिवसांनी बनवले. नाही 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 नाही. कसं आहे चांगला बनला ना. तुला देऊ की तुला देऊ, थंड गरम.
चटका लागला असता. आता उलटान घेऊन आली मी सोबत. तर या फ्रेंड्स, बीटरूटचा पराठा खाण्यासाठी. बीटरूट मस्त. आणि तुम्ही पण ट्राय करा बरं का. जर तुमच्या घरची लहान मुलं खात नसतील ना बीट, तर तुम्ही हा बीटरूट पराठा बनवू शकता. मम्मी हेअर कट करून देशील ना? काय हेअर कट खूप जास्त हे झाले. आता हेअरकट करून हवी आहे. मला पण फक्त खालून वरतून नाही. मला कपडे पण धुवायचे आहे. स्प्लिटेंस वाढले म्हणजे. करायचं आहे फ्रीजी तुमचं? झाले हेअर्स. ठीक आहे. कधी करायचे हेअर कटिंग? आता थोड्या वेळाने, म्हणजे आता लगेच नाही, पण थोड्या वेळाने. जेवण झालं थोड्या वेळाने. तुझे कापले ना तशी केस मी? हो, हे बघ. पण ते नीट नव्हते कापले ना, आपण घाई मध्ये कापले होते. त्याला आता नीट स्ट्रेट करायचं. ओके. तुझे पण कापून जाते. ठीक आहे. एवढे गळतात ना फ्रीजी झाले ना खालून, आणि स्प्लिट एंड्स पण वाढले. बरं ठीक आहे. आता जेवण झालं की कापून देते. एवढे कट. बघते केवढे कापायचेच, तेवढे कापूया बघतो. तर बघा इथे नाही का माझ्याकडे मेथीदाणे आहेत, आणि जे नाही का किराणा दिला होता मला त्या ताईंनी, त्यांनी मला हे दिलेले होते मेथीदाणे. आणि माझ्याकडे बरेच दिवसाआधी नाही का तीळ होते, काळे तीळ. ॲक्च्युली मला नाही का तेल बनवायचं होतं हेअरसाठी, म्हणून मी हे तीळ आणलेले होते. म्हटलं चला आज मुहूर्त निघालेला आहे, तर म्हटलं बनवून घ्यावं. कारण ना मुलांचे हेअर इतके ड्राय झालेले आहेत, इतके फ्रिझी झालेले आहेत, आणि प्लस डॅन्ड्रफ झालेला आहे. तसाही हिवाळ्यात होतोच, पण ऋतुजाचे आणि कोमलचे केस ना इतके वाईट अवस्था आहे ना त्यांची, काही विचारू नका. म्हणजे आमचं डाएट बरोबर नाही आहे, आणि मुलांना काही स्वतःहून काही केअर नाही करता येत आहे. चला म्हटलं मीच करून देते. तसं मला अजून एक तेल बनवायचं आहे, पण सामग्री माझ्याकडे एवढी आहे, आणि हीच सामग्री ना मेन म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण ह्याच्यामुळे काय होतात, केस तुमचे दाट होतात आणि गळायचे थांबतात. त्याच्यासाठी मी हे बनवते. सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना मेथीदाणा, आणि ते बघा मी काही लवंग आणि थोडेसे 1-2 मिरे टाकते. म्हणजे कसं हे अँटी डॅन्ड्रफचं काम करते. आणि काळे तीळ तर खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही ह्याच्यामध्ये कलोंजी पण घालू शकता बरं का. आणि आता हे मी थोडंसं ओबडधोबड इथे कुटून घेते, कारण तेलामध्ये छान असं न्यूट्रिशन उतरतात ह्याचे. आणि आता बघा मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, खोबरेल तेल वगैरे, पण मी इथे सरसूचं तेल वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की वापरा. आणि मी एक छोटासा कांदा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता कसं माझ्याकडे अनियन सीड नव्हते ना, म्हणून मी ते कांदा वापरते. आणि कांदा छान इथे परतून इथं होऊन जातो लाल लाल चांगला. आणि हे जे कूट केलेलं होतं ना मी बियांचं, हे पण छान असं कढवून घ्यायचं. अजिबात करपू देऊ नका जर तुम्हाला हे जर तेल बनवायचं असेल तर. आणि एक म्हणजे पटकन होणारं हे तेल आहे. तसं हे तेल तुम्ही बनवून ठेवू पण शकता बरेच दिवस. अगदी वेळेवर पण बनवून तुम्ही हे वापरू शकता. आता हे चांगलं करपू द्यायचं असते. हां, थोडंसं करपायचं असतं. मग थंड करून वापरायचं की नाही? गरम नाही वापरायचं. आता हे करून देते मी ते बंद. आता बघा मी चाललेले आहे कोमलचे केस कापण्यासाठी. बाहेर खूप ऊन आहे. आता बघा त्या दिवशी मी ऋतुजाचे हेअर्स कापले होते. काढ बरं ते. हां काढ. ते खूप लॉंग झालं ना म्हणून. काय कशाला असं बांधलं होतंस तू? किती लॉंग झाले. ओके तर मी कापते. कोमल धरे पकडा. काय माहिती, अजून आहे खूप. त्याला शोधून काढ. बरं ऋतुजाच्या केसामध्ये डॅन्ड्रफ. आता डॅन्ड्रफसाठी रेमेडी करायची आहे. खूप भयंकर झालेला आहे. कोणते हेअर्स आहे तुझे अजून? जे मी काढते. हां आणलं का सीझर? हां चल तिकडे तोंड कर. तर हे बघा हे आहेत कोमलचे केस. आणि कोमलचे केस ना खूपच काही विचारू नका, खूपच वाईट अवस्था आहे कोमलच्या केसांची. तर हे पा पिकलेले, आणि बघ डॅन्ड्रफ पांढरे बनले सगळे. थंडी लागत आहे. काही केसांची केअर नाही करत ना, काही सगळं मलाच करावं लागते.
हिचे कान येतात मधात. एवढे कापू का? हो का? तर आता बघा इथे चालले आहे कोमलचे केस कापायचे काम. आणि नाही का बऱ्याच दिवसांपासून माझ्या खूप मागे लागलेल्या होत्या हेअर्स काप म्हणून, आणि तसे मलाही कापायचे होते. स्प्लिट एंडसाठी मी बऱ्याचदा ह्यांचे हेअर्स कापलेले आहेत, पण नाही का आता म्हटलं केसांची ग्रोथ होत नाही आहे व्यवस्थित, हेअर्स पिकत आहे आणि ना खूप ड्राय झालेले आहेत. आणि काय होतं आहे ना, खूप लांबी असली ना की केसांची हवी तेवढी नाही का निगा नाही राखता येत. म्हणून म्हटलं चला ह्यांचे हेअर्स कापून देते. छोटे राहिले की तेवढेच नाही का हेल्दी हेअर्स राहतील. आणि मला ह्यांची हेअर ट्रीटमेंट करायला ना इझी पडेल, म्हणजे हेअर पॅक वगैरे भरपूर मला ह्यांच्यासाठी आता बनवायचे आहेत. म्हणून बघा बऱ्यापैकी मी आता ह्यांचे हेअर्स कापलेले आहेत. तर आता बघा जवळपास कोमलचे हेअर्स कापून झालेले आहे आणि ट्रिमिंग पण करून झालेले आहे, स्प्लिट एंड्स निघालेले आहेत. आणि आता मला कापायचे आहेत ऋतुजाचे हेअर्स. तर ऋतुजाचे नाही का मागे हेअर्स मी कापले होते, म्हणजे पूर्ण जवळपास 4-5 इंच केस मी कापून टाकलेले होते. तो व्हिडिओ बनवलेला नव्हता, म्हणजे मी व्हिडिओ बनवणं बंद केलेलं होतं, तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी घेतला नाही आहे. आणि आता बघा मी परत एकदा कापते, कारण काय झालं ऋतुजाला अनइवन झालेले आहेत ना हेअर्स, तर त्याच्यासाठी नाही का मी अजून एकदा तिचे हेअर्स कापून घेते. मागच्या वेळेला डॅन्ड्रफसाठी मी पॅक बनवलेला होता, तो लावलेला होता ऋतुजासाठी, तेच मी म्हणजे व्हिडिओ बनवलेला नव्हता हेअर कटिंगचा आणि पॅकचा. तर आता मी परत अजून एकदा तिचे हेअर्स कापून घेते. समोरून पण कापायचे आहेत तिचे हेअर्स. आणि मी तुम्हाला डॅन्ड्रफसाठी काय रेमेडी बनवली होती ते पण तुम्हाला नक्की शेअर करेल मी, कारण ना ऋतुजाच्या केसामध्ये इतका डॅन्ड्रफ होता. आता एकाच वॉशमध्ये एकदाच मी तो पॅक वापरला होता ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी गेलेला आहे. आणि आता बघा मी समोरचे केस कापते. आता परत एकदा मी ऋतुजासाठी ती रेमेडी बनवणार आहे. आता ऋतुजाच्या समोरचे केस बघा ऋतुजाचे कापून झालेले आहेत. कशी दिसते ऋतुजा नक्की सांगा. आणि तिचे कसे आहेत माहिती आहे का, काही केस असे उभे राहतात, काही केस असे स्ट्रेट येतात. तर बघा बऱ्यापैकी मी नेहमी हिला बेबी कट करून देत असते. आता झाली आहे बघा ऋतुजाची बेबी कट करून. घेतलं होतं 40. छान छान झाले. ठीक आहे, हो. छोटेसे करून टाकले कोमलचे. इथं पडलंच नाही. अच्छा आता पडलं. तुम्ही दाखवायचे. भितिस्ता सारखा वास येत आहे. बिरिस्ता ना. ये क्या डाला तुमने? खोबऱ्याचं तेल. ओह, ये कुछ अब ऐसा दिख रहा है. अब हम इसे करेंगे मिक्स 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 मिक्स. हो गया मिक्स. आता बघा हे बनलेलं आहे तेल बनलेलं आहे. तर आता हे तेल मी ह्या दोघींना लावून देणार आहे. चला तर मग. सांभाळून मम्मी. तर बघा आता हेअर्स कटिंग झाल्यानंतर मी इथे करते ऑइलिंग. आणि ऑइल लावल्यानंतर मग 2 दिवस हे ऑइल ठेवणार आहे आम्ही. तरी ते बघा आता मी ऑइलिंग करून झाल्यानंतर छान असे रूटमध्ये मालिश करून देणार आहे केसांच्या मुळांशी. आधी ना जेव्हा माझी तब्येत चांगली होती त्यावेळेला नाही का मी मुलांची चांगली हेअर केअर करायची आणि माझीसुद्धा करायची. पण आता काय होतं आहे माझ्या तब्येतीमुळे ना हे सगळं म्हणजे मुलं पण दुर्लक्ष करत आहेत, मला पण काही करणं नाही होत आणि मुलांचं पण खूप दुर्लक्ष होतं आहे. तर आता म्हटलं चला मीच आता काही ना काही करते, नाही तर आपणच जर दुर्लक्ष केलं तर मुलं काहीच नाही करणार. तर ह्या एजमध्ये ना मुलांची हेअर केअर आणि फेस केअर हे सगळी करणं आवश्यक असतं. तर तुम्हाला ना कोमलची कटिंग केलेली कशी वाटली ना ते तुम्ही मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि स्पेशली ना खेडेगावामध्ये नाही का खूप छान छान अशा झाडपाला वगैरे मिळतो ज्याने खूप छान असं ऑइल बनतात. पण इथे आता सिटीमध्ये तेवढं मिळणं मुश्किल आहे ना. वारा दिसतो इथं. ना इकडे बा झाडू मारावं लागेल. नाही तू गरम करून आण त्याला. हो कोमट करून आण. असं घेऊ शूट. तुझ्या बोटांना चटका नाही लागत आहे मम्मा? नाही स्कॅल्प लागत असतं.
कचरा आहे मग झाडू मारून घेते. मग धुवायचंय का? नाही. Oh my god. It's so hot. Raining wood. झोपली का? झोपाली? थकली? बसू बसूनच झोप येते. झोप नाही आली मला, आळस आला. हो. हो, बसू बसू. मस्त चमटी करून दिली मम्मीने. छान छान. ऐक गं. हो ना मम्मी? हम्म. आता मम्मी तुझी कधी करायची? माझे नंतर. नंतर कधी? हेअर लॉस होत आहे. किती हेअर लॉस होत आहे. तेच तर. इथे जरा रफ आली आहे. वेणी घालतो, ठीक आहे? हो, ढिली घालणं खूप हो tight. हो, ढिलीच घालते. किती हेअर लॉस होत आहे बाप. दिली हो दिली चांगलं आहे. आज पहिल्यांदा ऋतुजाची वेणी. किती छोटे झाले हेअर्स पा. किती झाले दाखव? छोटे. हे कुठे आहे बो? बोरूजू बुवा. नाही का? हो. ठीक आहे. झालं. हो. कसं वाटतंय आता? जरा बरं वाटतंय? छान वाटतंय. पण हात दुखले का तुझे? नाही दुखले माझे हात. दुखले का? ते तिथे कोम हा बघू तेल तोंड धुवून. दाढी उगून जाईल माझी. मिशी दाढी. अरे अरे छान बापरे. झाले. हो. हा, माझ्या मम्माला ऋतुजाचे हेअर्स किती छोटे केले बघा मी. एवढे छोटेसे केले ऋतुजाचे हेअर्स. बघू इकडे कसं वाटतंय आता? छान वाटतंय. हम्म? छान वाटतंय. चांगलं वाटतंय ना? हो. तेव्हा समोर पण नाही घेते. समोर पण नाही घेत आहेत. काप काप म्हणत होती ना, म्हणून अरे कापून पण टाकले. निघाला एक केस. हा, किती गळत आहेत ना. तेच तर कशी वाटली तुम्हाला आजची रेमेडी? आणि अरे बघा ऋतू मला लावून देत आहे. मी लावली नाही आता. आयब्रो इन. कांद्याचा खूप वास येतोय. डोळे बंद कर बरं. नको, माझ्या डोळ्यांना नको. डोळ्यात जाईल ते माझ्या. इथे तू लाव स्वतःसाठी लाव. नको मला. इथे लावून देते. मला नाही लावायचं, वास येतो. मी अजून घेऊन येते. नको मला. नको ना, नको मला नाही लावायचं आहे. राहू दे. कट्टी कट्टी. बरं, तर बघा आता मी आज नाही का ऋतुजाची हेअर कटिंग करून दिली. इतकी मागे लागली होती आणि खरंच तिच्या केसांना अजिबात हात नव्हता लावू वाटत. म्हणजे आमचं आहार बरोबर नसल्यामुळे, आमचं डाएट बरोबर नसल्यामुळे ना इतकी केसं गळतात तुम्हाला काय सांगू. भयंकर आम्हा तिघांची केसं गळतात. तर ऑइल कसं माझ्याकडे सरसो ऑइल होतं, तर म्हटलं चला आपण एक रेमेडी बनवून घेऊया आणि मुलांना लावूया. आता मलाच करावं लागणार आहे. मुलं स्वतःहून काहीच करत नाहीत बरं का, काहीच नाही करत. जे काय आहे ते मलाच करावं लागते. आणि हेअरचं आहे, स्किनचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, माझा पार्लरचा कोर्स झालेला आहे. मी सगळ्यात आधी नाही का माझे हस्बंड वारल्यानंतर मी काय केलं होतं ते पार्लरचा कोर्स. आणि बऱ्यापैकी ना मला खूप साऱ्या रेमेडी माहीत आहेत, सगळं माहिती आहे. पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ना मी सगळं करणं सोडून दिलं होतं. आणि मी नाही करत ना, मुलं पण नाही करत, असं आहे. माझं बघून तसेच मग बसले राहतील, अभ्यास करतील, मग तसंच पडून राहायचं. त्यांना ऑलरेडी एक्सरसाइज आहे, सगळं आहे, तर त्याने काही सगळं करायला नाही बघत. तर म्हटलं चला आता मीच करून देते. आणि त्यानिमित्ताने तुम्हाला पण बऱ्याचशा रेमेडी बघायला मिळतील बरं का. काय करताय? हां, थोडं चाय गरम कर. हो त्याच्यातच कर. तर बघा अशी आहे ही आजची रेमेडी. मला एक केसांचं ऑइल पण बनवायचं आहे. आणि आता होळी येत आहे. होळीसाठी पण एक मी तुम्हाला मस्तपैकी एक टिप देणार आहे, खूप छान आयडिया देणार आहे कलरसाठी. तर तो व्हिडिओ नक्कीच येईल बरं का. तर तुम्ही हां, तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना, तर तुम्ही नक्की कमेंट करा. म्हणजे होळी स्पेशल राहणार आहे बरं का.
आता होळी येणार आहे तर मी ते बनवून ठेवणार आहे. आणि आज नाही का कोमलच्या आणि ऋतुजाच्या फेससाठी पण मला करायचं होतं. कारण बघा कसं आहे, मनी प्रॉब्लेम आमचा आहे, तर मी काही डॉक्टरांकडे जाऊन काही औषधं वगैरे नाही घेऊ शकत आणि त्याने तेवढा काही फायदा पण नाही होत. खूप महागडे असतात औषधं. त्यापेक्षा मला जे माहीत आहे, मला म्हणजे माझ्याकडे भरपूर म्हणजे फेस पॅक अँड ऑइल्स वगैरे खूप माहीत आहे बरं का मला. म्हणजे मी बनवलेले पण आहेत आणि मी खूप छान केअर करायची. पण आता हे माझ्या तब्येतीमुळे माझं सगळं राहून गेलेलं आहे. मला म्हणजे अंगात ताकद तर पाहिजे. आता एवढं केलं ना मी, एवढ्यातच थकून गेलेले आहे. अजून तर खूप कामं करायची आहेत मला. तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की काय काय कामं आता करायची आहेत मला. तर आता बघा व्हिडिओ मोठा होईल ना, तर तुम्ही राहा माझ्यासोबत कंटिन्यू. तुम्हाला दर व्हिडिओमध्ये काही ना काही मी तुम्हाला दाखवेल की आता मी माझ्या मुलांची हेअर आणि फेसचा केअर कशी करताय. ठीक आहे. हेअरसाठी आणि फेससाठीचे नवीन नवीन रेमेडी तुम्हाला बघायला मिळतील, जे माझ्याकडे आहेत, जे मला माहीत आहेत आणि ज्याने खरंच फायदा होतो आणि इफेक्टिव्ह आहेत असे मी तुम्हाला सांगेल. आणि अफोर्डेबल आहे. अफोर्डेबल आहे आणि घरातल्याच वस्तू म्हणजे घरातल्याच वस्तूंनी बरं का सगळं बनणार. आणि मी पण माझ्यासाठी ट्राय करायची, पण आता नाही का माझ्या तब्येतीमुळे मी करत नाही आहे. स्वेलिंग आहे माझ्या चेहऱ्यावरती, माझी तब्येत बऱ्यापैकी ठीक नाही आहे, तरी पण मी काय ट्राय करेल. कारण आपल्याला रिंकल्स येतात आणि मला वजन पण माझं खूप आहे. माझ्या जो काही मला प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ प्रॉब्लेम, ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. जे नवीन सबस्क्रायबर आहेत ना, ते मला कमेंट करतात की ऋतुजाला, कोमलला काय प्रॉब्लेम आहे. तर ते तुम्ही ताई मागच्या व्हिडिओजमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला माहीत पडेल नेमका काय प्रॉब्लेम आहे ते. आणि आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.